जनसन्मान यात्रेचा आजचा 5वा दिवस आहे आणि अजित पवार यांची यात्रा जी आहे ती आता अंमळनेर तालुक्यामध्ये आलेली आहे आणि अंमळनेर नगर परिषदेचे जे स्वच्छता कर्मचारी आहेत त्यांच्यासोबत अजित पवार हे आता स्नेहभोजनाचा लाभ घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। अंमळनेरमधील इंदिरा भवन या संपूर्ण भवनात या संपूर्ण स्नेहभोजनाची व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। अजित पवार, सुनील तटकरे आणि त्याचसोबतच पक्षातले इतर नेते मंडळी जे आहेत ते स्नेहभोजनाचा स्वच्छता कर्मचाऱ्यांबरोबर आस्वाद घेताना सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। मंत्री अनिल पाटील ज्यांचा मतदारसंघात हा संपूर्ण जनसन्मान यात्रा जी आलेली आहे ते मंत्री अनिल पाटील देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि स्नेहभोजनाचा आस्वाद जो आहे तो अजित पवार जे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष आहेत, राष्ट्रीय अध्यक्ष, ते आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्याचसोबतच रुपाली चाकणकर ज्या महिला अध्यक्ष आहेत, प्रदेशाध्यक्ष आहेत, त्या देखील या संपूर्ण स्नेहभोजनाचा लाभ घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्यासोबत महिला जेवताना पाहायला मिळत आहेत। महिला स्वच्छता कर्मचारी आहेत आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी जळगाव जिल्ह्यातले, अंमळनेर तालुक्यातले हे सर्वच जण इथे जेवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। अनोखा असा प्रयोग जो आहे तो राष्ट्रवादी पक्षाकडनं या जनसन्मान यात्रेनिमित्त केला जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। एकीकडे 5 दिवस या संपूर्ण जनसन्मान यात्रेत झालेले आहेत आणि संपूर्ण जेवण जे आहे ते होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। रुपालीताई चाकणकर आपल्याबरोबर आहेत। ताई, एक आगळा वेगळा प्रयोग आहे। स्वच्छता कर्मचारी जे स्वच्छता दूत म्हणून ओळखले जातात, 24 तास आपली सेवा करत असतात, त्यांच्यासोबत जेवण्याचा त्यांना सन्मान। खरं तर पहिल्या दिवसापासून आजपर्यंत आपण पाहतोय विविध क्षेत्रातल्या महिला भगिनी या जनसन्मान यात्रेचं मोठा जल्लोषात स्वागत करतात। त्यांच्यासाठी दादांनी आणि महायुती सरकारने जी माझी लाडकी बहीण योजना आणली, आपण पाहता या सगळ्यांना त्याचं खूप समाधान आहे की आता हक्काचे 1,500 रुपये त्यांना मिळणार आहेत। आज माझ्या नगर परिषदेच्या या सर्व महिला कर्मचाऱ्यांसोबत जेवण करत असताना एक समाधान वाटतंय। त्यांचे बरेचसे प्रश्न हे दादांनी सोडवलेले आहेत। जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि या सगळ्या घटकांमधून जात असताना त्यांचा उत्साह, आत्मविश्वास आणि त्यांना मिळालेलं आत्मबळ हे खरं तर आम्हाला समाधान देणारं आहे। परंतु आगळा वेगळा हा प्रयोग आहे। तुम्ही स्वच्छता दूतांसोबत आता थेट जेवायला बसलात। राज्याचे उपमुख्यमंत्री, तुमच्या पक्षाचे अध्यक्ष, ते देखील या स्नेहभोजनाचा आस्वाद घेतात। खरं तर पहिल्या दिवसापासून आम्ही आमच्या कार्यकर्त्यांच्या घरी जेवणं केलेत। एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला जेव्हा वाटतं की आपला नेता, राज्याचे उपमुख्यमंत्री, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, ज्या पक्षाचं मी काम करतो त्या तळागाळातल्या कार्यकर्त्याच्या घरी आम्ही सुरुवातीपासून जेवणं घेतलेत। आज माझ्या या सगळ्या महिला भगिनींबरोबर संवाद साधण्याची एक चांगली संधी आम्हाला मिळाली आणि त्याच्यामुळे आम्ही जेवणाचा आस्वाद त्यांच्याबरोबर घेतोय। खरं तर आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये सातत्याने असे वेगवेगळे उपक्रम राबवत असतो पक्षाच्या माध्यमातून, मग ते रक्षाबंधन असेल, भाऊबीज असेल, पण महिलांबरोबर ही एकत्र बसून जेवणाची आणि संवादाची एक चांगली संधी मिळाली, त्याचं समाधान आहे। मंत्री अनिल पाटील आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत जेवत आहेत। तुमच्या मतदारसंघात आगळा वेगळा अनोखा प्रयोग स्वच्छता कर्मचाऱ्यांचा मुळामध्ये महाराष्ट्रामध्ये हा असा पहिला प्रयोग अजितदादांच्या माध्यमातून बघितलेला आहे की राज्यभर जे महाराष्ट्राला प्रत्येक शहर, प्रत्येक गाव पातळीवरचे स्वच्छ ठेवण्याचा जो प्रयत्न करतात, आपण त्यांच्याबरोबर सामूहिकरित्या भोजन केलं पाहिजे। या सगळ्या घटकाकडे राजकीय दृष्टिकोनातून अतिशय दुर्लक्षित असलेला हा घटक, यासोबत भोजन घेणं ही महाराष्ट्रातल्या जनतेच्या समोर पहिलीच वेळ आम्हाला तरी बघायला मिळते। परंतु अनेक यात्रा केल्या असतील तुम्ही राष्ट्रवादी पक्षात असताना, अनेक पक्षात असताना, परंतु आज तुमच्या मतदारसंघात हे नाविन्यपूर्ण तुम्ही माझ्या मतदारसंघामधला मला सार्थ अभिमान आहे की सगळा जातीय सलोखा ठेवून सर्व कर्मचाऱ्यांच्या खालच्यापासून वरपर्यंत संबंध सलोख्याच्या ठेवण्याच्या दृष्टिकोनातून अंमळनेर मतदारसंघामध्ये हा योग अजितदादांच्या माध्यमातून बघायला मिळाला। मी दादांचा मनापासून आभारी आहे की आमच्या सफाई कामगारांबरोबर जे राज्यामध्ये इतिहास घडवला त्या सफाई कामगारांबरोबर दादांनी आज भोजन केलं। आपण पाहिलं की अजित पवार यांच्यासोबतच या मतदारसंघाचे कॅबिनेट मिनिस्टर असलेले अनिल पाटील आणि त्याचसोबतच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष असलेले सुनील तटकरे आणि इतर नेते मंडळी जे आहेत ते आता स्वच्छता कर्मचाऱ्यांबरोबर स्नेहभोजनाला बसलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत। अजित पवार यांच्याशी देखील आपण बोलणार आहोत। अशा पद्धतीनं मला त्यांनी सांगितलं। सुनील तटकरे आपल्यासोबत आहेत। सुनील तटकरे यांच्याशी आपण बोलणार आहोत। अनेक यात्रा तुम्ही केलेल्या आहेत राष्ट्रवादी पक्षामध्ये। 1999 पक्षाची स्थापना झाली। आज तुम्ही कार्यकर्त्यांसोबत भेटीगाठी घेतल्या, त्यांच्या घरी जेवलात आणि आज सन्मान म्हणून स्वच्छता कर्मचाऱ्यांबरोबर
40 वर्ष सार्वजनिक जीवनात वावरत असतानाच आम्ही सगळेजण याच पद्धतीने जनतेशी संवाद ठेवला. दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही जनसन्मान यात्रा, आज हा जो एक शोषित कष्टकरी कबाड कष्ट करणारा वर्ग आहे, जो या मुख्य प्रवाहापासून कायम दूर राहिला, त्यांच्या समेत दुपारच्या जेवणाचा आनंद आम्हाला सर्वांना मिळणं, एका परीने जनसन्मान, आम्हाला राष्ट्र अभिमान. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून नक्कीच त्या ठिकाणी. आपण पाहिलं की सुनील तटकरे स्वतः अजित पवार देखील आहेत. दादा स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत जेवणाचा आता आस्वाद घेतला, एक भोजन घेतलं, त्यांना बळकटी बळ देण्याच्या संदर्भात तुम्ही काम करता. हा वर्ग आपल्या देशाचा, महाराष्ट्राला, जळगाव जिल्ह्याला, अंमळनेरला सगळा परिसर स्वच्छ, त्याच्यातनं रोगराई होऊ नये, त्याच्यातनं दुर्गंधी होऊ नये, त्याकरता कष्ट घेत असतात. वाईट याचं वाटतं की नागरिक काही जण जबाबदारीनं वागत नाही. वास्तविक त्यांनी कचरा, ओला कचरा, सुका कचरा, जिथं डस्टबिन ठेवलेले असतात, जिथं कचरा टाकायची जागा असते, तिथं जर टाकला तर आमच्या ह्या बांधवांना पण त्याच्यातनं मदत होऊ शकते, ह्यांचा कामाचा उरक होऊ शकतो. सकाळी 6ला काम सुरू करतात, 10 वाजेपर्यंत काम, पुन्हा जेवण खाऊन झालं की दुपारी 1-2ला सुरू करतात, संध्याकाळी 5-6 वाजेपर्यंत करतात. अतिशय कष्टाचं, आणि कसलाही कचरा पडलेला असला तर ह्यांना तो कचरा उचलावा लागतो. ते असं म्हणत नाही हे अतिशय घाण आहे वगैरे. मुळातच घाण स्वच्छ करण्याचं एक मोठं काम यांनी ते व्रत स्वीकारलेलं आहे आणि ते चांगल्या पद्धतीनं पार पाडतात. म्हणूनच आपल्याकडं स्वच्छता आपण पाहतो, परंतु काही ठिकाणी अस्वच्छता दिसते, त्याला त्या भागातले संबंधित लोक जबाबदार असतात. तुझ्या बायकोने फॉर्म भरला का? नाही बसला. कार्तिक 36, तुला 3.5-4 लाख रुपये पगार, तुला पण 4 लाखाच्या पगार. खूप छान. नाही असं नाही होणार. त्याच्यामध्ये जो लाभार्थीला नियम केलेले आहेत त्या नियमामध्ये बसल्यानंतरच लाभ मिळेल. थोडासा वेळ लागला तरी आम्हाला त्यांना लाभार्थी म्हणून मान्यता मिळाली तर आम्ही त्यांना जुलैपासून पैसे देणार आहोत. धन्यवाद. चला चालू का? आपण पाहिलं की अजित पवार जे पक्षाचे अध्यक्ष आहेत त्यांनी आताच कर्मचाऱ्यांबरोबर स्नेहभोजन घेतलेलं आहे आणि स्नेहभोजनाचा लाभ घेऊन ते आता या सर्व कार्यक्रमातून निघत आहेत आणि पुढच्या कार्यक्रमाला अर्थात सभेला ते संबोधित करण्यासाठी जात असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट रोशन गायकवाडसह अक्षय मंकणे, TV9 मराठी, अंमळनेर, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.